थोडक्यात मला असंही जाणून घ्यायला आवडेल की नेतृत्व जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्याला बऱ्याच गुणांची आवश्यकता असते. या क्षमता तुम्ही वाढवू शकता. प्रश्न असा असतो की शेवटी नेतृत्व करून पुढे काय, तर यश आणि अपयश ह्यांच्या व्याख्या ह्या जर डोक्यात ह्या संकल्पना स्वच्छ नसल्या तर परत घोळ उत्पन्न होण्याचा पॉसिबिलिटीज असतात, चान्सेस असतात किंवा होऊ शकतात असं. तर त्या बाबतीत तुम्ही नेमकं यश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय आणि हे ठरवायचं कोणी? अपयश म्हणजे जेव्हा काम करणाऱ्या माणसांनी ठरवलं की ह्याच्या पुढे आपण काम करायचं नाही, तर ते अपयश. तोपर्यंत तो यशाच्या वाटेवर वाटचाल करतो आहे. अपयश हे तुम्हाला दिलेले स्टेप्स आहेत ह्या. कारण तुम्ही काही ठरवून पुढे जाता तेव्हा तुम्हाला अपयश हे नॉर्मली येतं. तुम्हाला अपयश कुठेच येत नाही आहे, मला अडचणीच येत नाही आहेत. म्हणजे तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात की नाही विचार करा. कदाचित तुम्ही अशा ट्रॅकवर चाललेला आहात जिकडे तो ट्रॅकच काहीतरी चुकीचा आहे. अपयश हे नॉर्मली येतं. काय येतं? कारण तो एक्सपिरियन्स असतो. गुलाबाबरोबर काटा येतो, काटा येतो, म्हणजे नॉर्मल आहे ते. आणि म्हणजे तुम्हाला सगळ्याच फ्युचरचं सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर तुम्हाला अपयश नाही येणार. पण नाहीतर तुम्ही पुढे जाल तेव्हा लोक, तुम्ही जी काही मानलेल्या गोष्टी आहेत, अझम्पशन्स आहेत, ते वेगळ्या असणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला पटकन लर्निंग्स मिळतील की अरे मी हे करतो ते सक्सेसमध्ये मला सक्सेस मिळतं आणि हे करतो ते मला सक्सेस मिळत नाही. पटकन करेक्शन करायचं. तुम्ही जर का रिजिड असाल तर मात्र मी मोडेन पण वाकणार नाही असं असेल तर तुम्ही मोडणारच, लक्षात ठेवा. तर तुम्ही फ्लेक्झिबल असाल, लर्नर असाल, ओपन माइंडेड असाल तर तुम्ही क्विक लर्न करत पुढे जाऊ शकत असाल आणि त्याच्यामध्ये अपयश हे कधीच येणार नाही. त्याच्यामुळे अपयश हे इतकं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं जो यश आहे ते खूप स्ट्रॉंग बनेल आणि ते नेहमी पुढच्या यशाच्या, एका यशाकडून पुढच्या यशाच्या लेव्हलला जाण्याकरता ते तयारी असेल त्या प्रोसेसची.